नमस्कार. आजचा रंग निळा. तर आज आपण बनवणार आहोत उपासाच्या इडल्या. मला माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती आहे ही रेसिपी. पण परत एकदा आता काय उपासाचे पदार्थ आपण दाखवतोय, त्यामुळे मीही म्हटलं आज इडली बनवूया. आणि सगळ्यांना आवडते पण ॲक्च्युली इडली कुठलीही कशाचीही, म्हणजे मुगाच्या डाळीची, तांदूळाची, उडदाच्या डाळीची, कशाचीही इडली आवडते. त्यामुळे मला असं वाटलं बनवूया. तर बनवूया आज उपासाची इडली. त्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते. इडलीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे अर्धी वाटी साबुदाणा, 2 वाट्या वरई, म्हणजे ज्या वाटीचा साबुदाणा आहे त्याच वाटीच्या 2 वाट्या वरई. ही एकच वाटी आहे, अजून एक वाटी घ्यायची. चवीपुरतं मीठ आणि थोडासा मी इनो घेतलाय इथे, ज्याला आपण फ्रूट सॉल्ट पण म्हणतो. बस एवढंच आहे. आपण आता साबुदाणा आणि वरई वेगवेगळं जरा एक 2-3 तास भिजवत ठेवूया. रात्रभर भिजवायची काही गरज नाहीये, पण अगदीच तुमच्याकडे प्लॅनिंगनी तुम्ही बनवणार असाल तर रात्री भिजत घातलं तरी चालणार आहे. पण कमीत कमी 3 तास आपल्याला हा वेळ पुरतो. तर साबुदाणा आणि वरई आपण भिजवून घेऊया आणि 3 तास भिजवत ठेवूया. साबुदाणा आणि वरई छान भिजलेलं आहे आपलं. आता आता हे मिक्सर मधनं बारीक करून घेऊया इडलीच्या पिठासारखं. साबुदाणा घालते मी, एकत्र वाटलं तरी चालणार आहे, मिळून येईल. जरा बारीक करून दाखवते. छान एक जीव झाले आता हे. आता आपण हे कशात तरी काढून घेऊया. आणि यात अजून पीठ आहे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे, त्याच मिक्सरच्या भांड्यात घाला. मग अशी मी जिन्नस मध्ये दाखवायला विसरले, सॉरी. बरं, दुसरं असं की साबुदाणा आणि वरई मी 2 तास भिजवलेले होते ऑलरेडी, आणि मग ते भिजवून घेतलेले तुम्हाला दाखवलेत. म्हणजे तुमचे कसे एवढ्या लवकर भिजले तर नाही, मी भिजवत ठेवले होते. सो आधी कोरडे पण दाखवले आणि भिजवलेले पण दाखवले, मी भिजवत ठेवून दिले होते ते. तर हां, अनेकांना, आणि मला सवय नाहीये ना, म्हणजे अनेकांना प्रश्न पडतात, बरोबर आहे. मला अजून व्हिडिओची त्याच्या सिक्वेन्सची सवय होत नाहीये. सो जसं मी आता दही विसरले जिन्नसमध्ये दाखवायला, तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपण दही घेतलंय. दही थोडंसं आंबट असलं तर बेटर, नसलं तरी चालेल. आता यात मी बिलकुल पाणी घालणार नाहीये आणि छान बारीक करून घेते, जेणेकरून दह्याच्या गुठळ्या निघतील आणि म्हणजे राहणार नाहीत. दाखवते. हे दही जे आपण मिक्सरमधनं काढले हे आता यात घालूया. हळूहळू घालते. माझं भांडं जरा छोटं झालं, मी जरा दुसरं भांडं घेते. हां, साबुदाणा, वरई आणि दही असं सगळं आपण मिक्सरमधनं काढून घेतलंय आणि ते आता छान एकजीव मिक्स करून घ्या. इडलीच्या पिठाची, म्हणजे नॉर्मल तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं जे पीठ बनवतो आपण, ते थोडं घट्ट असतं. हे थोडंसं सैलसर होऊ शकतं, पण ते ठीक आहे, म्हणजे त्यांनी ते बिघडणार काही नाहीये. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपला फ्रूट सोडा. फ्रूट सोडाला मी तुम्हाला दाखवते. हा फ्रूट सोडा मी थोडा टाकला इथे, आणि तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं. पीठ रेडी आपलं. आता हे काही आपल्याला भिजवत वगैरे ठेवायचं नाहीये, लगेचच इडल्या करायला घ्यायच्यात. चला बनवूया. हे माझ्याकडे ना नारळाच्या करवंटीचे असे बाउल आहेत. बघूया, आज मी पहिल्यांदा याच्यात इडल्या बनवणार आहे. तर
तेल लावून घेऊया. जसं आपण इडलीच्या साच्याला घेतो तसंच तेल लावून घेऊया. याला जरा तेल भरपूर लागतं कारण साबुदाणा जरा चिकट असतो ना, इडल्या निघणार नाहीत. नाहीतर मग त्यात मी हा एक्सपेरिमेंट करते याच्यातला, त्यामुळे मी जरा जास्तच लावते तेल. त्याचा गोल आकार येणार नाही इडल्यांचा, कारण ते बाबूल वेडेवाकडे आहेत. आत्ता कळलं मला पीठ घालताना. तो इडल्या झाल्यावर लक्षात घ्या की त्याचा आकार गोल नाही येणार आहे. तो छान पिठामध्ये आपण नॉर्मल साच्यामध्ये पण करू शकतोय हा. आणि मी करते नेहमी नॉर्मल साच्यामध्ये होतील. आज का मला हे करावं असं वाटतंय माहित नाही, पण बघूया. गॅसवर मी एका पातेल्यात, म्हणजे असं मोठं पातेलं आहे माझ्याकडे, त्याच्यात पाणी ठेवलंय गरम करायला. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण ते आत ठेवूया. देवा छान बनव. माझ्या आईची सवय आहे, काही असं जेवण सुरू करताना श्रीराम असं म्हणते ती. हा, हे ठेवलेलं आहे आपण. आता त्याला खाली स्टँड असल्यामुळे ते बसल्यात पण छान वाट्या. तर बघूया आता होत आहेत का त्यात, नाही तर मी साच्यामध्ये परत तुम्हाला दाखवते. हा, याच्यावर झाकण ठेवायचं आहे. जसं आपण इडलीचा मोल्डवर जसं बंद करतो किंवा पातेल्यात नंतर वाट्या ठेवून पण इडल्या करतात तसंच. एक साचा करूच तयार, जो इडलीचा स्टँड आहे त्याच्यामध्ये. नाही झाले ना ते तर मी खाईन, पण तुम्हाला दाखवताना मला कसं तरी वाटेल. तेल लावून घेऊया. याला काही फार लागणार नाही कारण ऑलरेडी ब्रशला पण आहे, त्यामुळे नुसतं असं ग्रीस करून घेऊया. हा साचा माझ्या आईचा आहे. लोकांना वाटेल तुम्ही अजून ॲल्युमिनियमचा का वापरता, तर नाही, माझ्याकडे कॉपरचा पण आहे, माझ्याकडे स्टीलचा पण आहे, पण हा माझ्या आईचा आहे. आणि आई माझी आता 2 वर्ष होतील गेली, तर मी तिच्या घरची काही भांडी घेऊन आली आहे आठवणी म्हणून. आणि त्या अशासाठी की ती आम्हाला ह्याला हात लावू द्यायची नाही. म्हणजे आई, तुझा आता तू कुकर म्हणजे इडलीचा स्टँड वापरत नाहीस तर नेऊ का? नाही, राहू दे, वेळ पडली तर लागतो घरात, राहू देत. त्या काळच्या बायकांची जी त्यांच्या भांड्यांविषयीचं जे प्रेम होतं ते आहे त्यात, त्यामुळे मी ते घेऊन आली आहे. म्हणून तोच वापरते मी जेव्हा जेव्हा शक्य आहे. तर येस, माझ्याकडे बाकी पण स्टँड आहे, पण हा वापरण्याचं हे कारण आहे. या पिठाचे तुम्ही डोसेही करू शकता. उपासाची बटाट्याची जी भाजी करतो ती भाजी, डोसे आणि खोबऱ्याची चटणी असंही तुम्ही खाऊ शकता. याच पिठाचं सेम सगळं हेच प्रमाण. ह्याची इडली करून बघूया. इकडे आपल्या इडल्या होत आहेतच त्या नारळाच्या वाटीमध्ये, पण हा पण एक स्टँड तयार केला होता मी. एकदा चेक करते. नाईस, होतील असं वाटतंय है ना. काही वेळ काढून ठेवल्यामुळे लगेच निघतायत. हे बघा, फार मला म्हणजे रादर चिकटल्या नाही आहेत. त्याचा आकार गोल नाही आलाय, हे बघा. कारण मी बाऊल असा घेतला होता म्हणून. पण आपल्या इडल्या मस्त झालेल्या आहेत आणि एकदमच अशा, हे बघा, जाळीदार इडल्या झालेल्या आहेत मस्त. अशा आपल्या उपासाच्या इडल्या तयार आहेत. सगळ्यांनी बनवा, पटकन खा, दाण्याच्या चटणी बरोबर खा आणि मला कळवा कशा वाटल्या. बाय बाय.